आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक ग्रामीणच्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरी जाण्याच्या घटनात वाढ झाली होती। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अथक परिश्रम घेत सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील पांडुर्ली चौफुली परिसरात सापळा रचत अजय दत्तात्रय दळवी वय 21 व अनिकेत श्रीधर मानकर वय 24 यांना मोटरसायकल चोरीबाबत ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्यांनी चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके याच्या साथीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। सिन्नर, वावी, संगमनेर शहर, वणी, घोटी, श्रीरामपूर शहर येथून मोटरसायकलच्या चोऱ्या केल्याचे सांगितले। या चोरट्यांकडून 8,35,000 रुपये किमतीच्या 10 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून मोटरसायकलीचे 7 गुन्हे उघडकीस केल्याची कामगिरी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस व सिन्नर पोलिसांनी उघडकीस केली आहे। होत असणाऱ्या ज्या चोऱ्या आहेत त्याच्यावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकलचे सर्व अधिकारी यांच्या मार्फतीने जिल्ह्यामध्ये मोहीम राबवण्यात आली होती आणि एक बातमी मिळाली होती की ज्यामध्ये सिन्नरच्या हद्दीमध्ये पांडुर्ली भागामध्ये काही मोटरसायकलचे चोर ही विक्री करण्यासाठी मोटरसायकलची विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी येणार अशा माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी ट्रॅप लावला गेला आणि त्याच्यामध्ये 2 आरोपी मिळाले। त्या 2 आरोपीकडून आत्तापर्यंत 10 संशयित मोटरसायकली ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। आणखी एक आरोपी आहे ज्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे। तो मिळाल्यानंतर आणखी काही मोटरसायकली निष्पन्न होतील। त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या प्रमाणामध्ये जर इफेक्टिव्हली आळा घालायचा असेल तर याच्यामध्ये जे गुन्हेगार रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे अशा प्रकारच्या चोऱ्या करून ते कुठंतरी त्या मोटरसायकल विकतात तर या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने म्हणजे चोरीची मोटरसायकल घेणारे आणि चोरी करून विकणारे या दोन्ही आमच्यासाठी गुन्हेगार आहेत। आणि या बाबतीमध्ये मी एक आवाहन करू इच्छितो की मोटरसायकल घेताना त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स पाहून घ्यावेत। स्वस्त मिळतील म्हणून आपण जर चोरीची मोटरसायकल घ्यायला जाल तर निश्चितपणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अडकाल। त्यामुळे आपल्याकडे येणारी मोटरसायकल ही पूर्ण कागदपत्रांशी आणि योग्य व्यक्तीकडून घेतोय का हे पाहणंही आवश्यक आहे। त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सर, आपण आता एक आवाहन केलेलं जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांची तपासणी जे मोटरसायकल चोरीमधील काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अशा गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पूर्णपणे व्हेरिफिकेशन करणार आहोत। त्यांनी या मोटरसायकली यापूर्वी काही चोरी केलेल्या आहेत ते रेकॉर्डवर आहेत। त्यांच्या मधल्या काळामध्ये त्यांनी अशा स्वरूपाचे गुन्हे पुन्हा केलेले आहेत का, त्यांच्याकडून काही लोकांनी त्या मोटरसायकली स्वस्तमध्ये घेतलेल्या आहेत का, त्या सर्व बाबीचा या चौकशीमध्ये काही गोष्टी निष्पन्न होतील आणि जेव्हा केव्हा याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे पुरावे येतील त्यावेळेस निश्चितपणे मोटरसायकल घेणारे आणि विक्री करणारे हे दोन्ही गुन्हेगार आहेत त्या दोन्ही बाबतीमध्ये कारवाई करण्यात येणार आहे। एकेपी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण, नाशिक।